त्या उमेदवाराला घचंडे देऊन काढल्या पोलिसांनी बाहेर आमच्या, आणि ते उमेदवार मध्ये उभा केलाय. ही प्रकार हे चालू आहे सकाळपासून आज चालू आहे. पोलिसांची दुटप्पी भूमिका इथं दिसत आहे. इथं नाही करायचं एका लागलं बाजूला मुद्दाम आता चौकाच्या बाजूला इकडे जर घेतलं तर हे जे 15-16 बूथ आहेत ते सर्रास या ठिकाणी दुसरे लोक मतदान करताना तिथं मध्ये बसलेले आहेत आणि हे बाहेर मोबाईल घेऊन जाऊन देणार. आणि ह्या लोकांनी सांभाळलेले जे ग्रामीण भागातले काही टगे प्रत्येक बूथवर 10 बसविलेत. या पद्धतीनं एकंदरीत परळीची ही लोकशाही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालू आहे. परळीकरांनो सावध व्हा. अनेक पिढ्या ह्या ठिकाणी बर्बाद झाल्या, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. निदान येणारी पिढी तरी आम्हाला वाचवायची असेल तर या पद्धतीचा जो लंघनाचा हे थांबवावं लागेल. सर्रास बूथमध्ये जाऊन दुसरे माणसं सर्रास त्या ठिकाणी बघायला, आमच्या उमेदवाराला सर्रास त्या ठिकाणी घचंडे देऊन बाहेर काढलंय आणि ह्यांच्या उमेदवारमध्ये